स्ट्राइक एंडवरती असेल तो अक्षय भगत, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण केदार भगतला पाहतोय। सातत्याने आपण पाहिलं तर ही सलामीची जोडी नक्कीच या ठिकाणी चिंचवली संघासाठी सलामीला येत असताना चांगलं प्रदर्शन करत असतात आणि आता या दुसऱ्या फेरीमध्ये दामत संघाच्या विरोधात खेळत असताना त्यांची फलंदाजी कशा प्रकारची राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आजचा दिवस आपण पाहिला ना तर हवेचा ओघ फलंदाजासाठी अतिशय चांगला आणि दर्जेदार फटके खेळण्यासाठी लाभदायक असा हवेचा ओघ आहे। म्हणजे जोही फलंदाज येतो तो षटकार चौकारांचीच भाषा बोलतोय। म्हणजे गोलंदाज साठी आजचा दिवस हा कत्तलखाना ठरणार आहे, कारण की गोलंदाज या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत होते, परंतु चांगले गोलंदाज आज षटकार चौकार खात आहेत। पहिला चेंडू गोलंदाज साद सिद्दीकी गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न होता। अक्षय भगत थोडेसे लेट खेळले, चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये। पहिला चेंडू निर्धाव पॉवर प्लेचं पहिलं षटक साद हाताळत असताना पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सादने चौथं षटक टाकलं होतं। अक्षय भगतसाठी जो चेंडू होता आपण पाहिलं तर साद स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलट्या दिशेने धावत जाऊन हा झेल पकडतोय, परंतु झेल पकडण्या अगोदर हिट विकेट झाला होता। म्हणजे नक्कीच हिट विकेट स्वरूपात अक्षय भगत हा फलंदाज बाद होतोय। बघा बॅकफुटला जाऊन जरूर फटका खेळण्याचा प्रयत्न केला, थोडंसं नियंत्रण मी तर म्हणेल गमावलं अक्षयने, त्या कारणास्तव हिट विकेट स्वरूपाचा या ठिकाणी बाद होतोय अक्षय। दुसऱ्या चेंडूवरती हादरा बसतोय, मी तर म्हणेल मोठा हादरा आहे। अक्षय भगत सारखा फलंदाज अगदी स्वस्त्यात नव्हे तर शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतलाय। मागच्या सामन्याचा हिरो मयूर भगत ज्याने एका षटकामध्ये तब्बल 5 षटकार लगावले होते, तिसरा चेंडू निर्धाव चेंडू, आमच्या मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर राधिका इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोप्रायटर किशोरदादा ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत, तसेच युवा उद्योजक सागर शेठ ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत। नक्कीच त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत। हे षटक संपुष्टात आल्यानंतर त्यांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। काशीनाथजी रसाल यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत। आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर चौथा चेंडू हा स्क्वेअर पाहायला मिळाला। मयूरसाठी पुढील चेंडू मोठा फटका जरूर खेळलाय, त्या ठिकाणी सकलेन धावतोय, नक्कीच चांगला प्रयत्न करत होता, अगदी पायाने चेंडू जरूर अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु इतका वेगाने चेंडू सीमारेषेला जातोय, चौकार प्राप्त होतोय।
4 चेंडू आतापर्यंत झालेत, धावफलकावरती धावा लागलेत त्या 5. नक्कीच आयोजक कमिटी मेंबर आमचे जे असतील त्यांनी नक्कीच या मंचावरती यायचंय. आमच्या उपस्थित पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान करण्यासाठी निलेश रसाल, गणेश रसाल तसेच किरणजी रसाल या सर्वांना विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या. आमच्या उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. पुढील चेंडू सुंदर चेंडू, चांगला फटका तितकाच खेळून काढलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, 1 धाव मिळते. सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करण्यात यावी त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दर्शवत असताना आपण आज साधला पाहतोय. साधने आतापर्यंत महत्वाची विकेट अक्षय भगतला जरूर माघारी परतवलंय. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. मयूर खेळतोय वैयक्तिक 5 धावांवरती. केदार मात्र आता पहिला चेंडू खेळण्यासाठी नक्कीच तो स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज साध सज्ज होत असताना लोअर फुलटा चेंडू खेळून काढला. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये, 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी खराब सुरुवात झाली होती, परंतु उर्वरित 3 चेंडू मध्ये 9 धावा जमवत असताना दोन्ही फलंदाजांनी एक चांगला स्कोर म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा जमवण्यात त्यांना यश आलंय. धन्यवाद. पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा गोलंदाज साधने खर्च केलाय. महत्वाची विकेट सुद्धा त्याने प्राप्त केली आहे. परंतु मैदानामध्ये जोपर्यंत मयूर चांगली फलंदाजी करेल, केदार चांगली फलंदाजी करेल, एक चांगली धावसंख्या उभारण्याचा त्यांचा मानस या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे 60 धावा सुद्धा या ठिकाणी चेस होत आहेत. म्हणजे कमीत कमी 55 ते 60 धावा जमवण्याचा मानस किंवा त्यापेक्षा जास्त धावा जमवण्याचा नक्कीच ते मानस करतील. पहिला चेंडू आपण पाहिला तर दिशाहीन चेंडू, सकलेन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईड, एक अतिरिक्त धाव मिळते. मागच्या सामन्यामध्ये सकलेनने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता या दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दामत संघाचा यंगस्टर खेळाडू चांगली गोलंदाजी करत असताना झेल सुटतोय. या ठिकाणी आबिद होते. कदाचित आज आबिदला चेंडू व्यवस्थित कॅरी होत नाहीये, कारण की सरावाचा अभाव पूर्णपणे दिसतोय. त्या कारणास्तव या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव मिळते. 1 धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 12 या अंकावरती. 1 बाद 12. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी बबलू सज्ज अतिशय सुंदर फेकी करत असताना फक्त 1 धाव मिळते या चेंडूवरती. सकलेन सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. मी तर म्हणेल यंगस्टर गोलंदाज प्रत्येक संघामध्ये चांगली वारंवार गोलंदाजी करत असतात. त्याप्रमाणे दामत संघाचा विचार केला तर सकलेन असेल, मुसेब असेल, भरपूर चांगले गोलंदाज आहेत.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू, झेल उंच उडाला होता. थोडस खराब क्षेत्ररक्षण, ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी एक धाव वेगाने पूर्ण केली गेली आहे. मयूरला जीवदान मिळतंय सातत्याने. मयूर सारख्या फलंदाजाला तुम्ही या मॅच मध्ये जीवदान देतात, कारण की आपण भुतिवली विपक्षात भडवल हा सामना जो पाहिला त्यामध्ये शंकर कोंडेला 2 जीवदान दिले, गणेश कोंडेला 1 जीवदान दिला. त्या दोन्ही फलंदाजांनी सामना अगदी सहजरित्या भुतिवली संघाला विजय करून दिला. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा कॅच सोडता तेव्हा तेव्हा नक्कीच तो फलंदाज मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडतो, याचं चित्र मागच्या आपण सामन्यामध्ये पाहायला मिळालं. सकलेन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळाला. चेंडू पूर्णपणे फलंदाजाच्या पलीवरती येत नाहीये. पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. या षटकामध्ये जरूर चांगली गोलंदाजी आपणास पाहायला मिळते. 4 चेंडूवरती तब्बल 4 सिंगल आल्यात, एक वाईट स्वरूपाची धाव. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 7 या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. सकलेन पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू थोडासा खाली राहिला मी तर म्हणेल. नशिबाची साथ सकलेन सारख्या गोलंदाजाला प्राप्त होतीये. खेळपट्टी सुद्धा गोलंदाजाला साथ देते मी तर म्हणेल. या ठिकाणी जरूर मोठा फटका खेळला असता मयूरने, परंतु चेंडूने उचली घेतली नाहीये, त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख चेंडू, चांगला फटका. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरून नक्कीच येत असताना हा येतोय वन बाउंस, सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 19 या अंकावरती. धन्यवाद धन्यवाद. आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. क्षेत्ररक्षापासून दूर खेळू शकला नाहीये, त्या कारणाचं झेलबाद स्वरूपात बाद होतोय. सनी भगत येत आहेत नवीन फलंदाज. सनीला मात्र मयूरची साथ द्यावी लागेल, कारण की 2 षटकामध्ये 19 धावसंख्या उभारली आहे. आणि या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा केदारच्या स्वरूपात दिला जातोय.
आपण पाहिलं तर यंगस्टर गोलंदाज दामत संघाकडून आज चांगली कामगिरी दामत संघासाठी करत असताना आपण अफझलला पाहतोय. सनीसाठी फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा मोठा फटक्यामध्ये परावर्तित करू शकला नाहीये तो सनी. सनी सुद्धा सरावापासून मी तर म्हणेल दूर असावा की काय. अफजलचा पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा चेंडू येतो लॉंग ऑन रिजन मध्ये. कदाचित थोडीशी सुस्ती चिंचवली संघाला जाणवते की काय. थोडासा आराम केला कारण की पहिला सामना ते खेळले होते. पुढील चेंडू अफजलचा सनीसाठी, मोठा फटका आणि चेंडू थांबणार नाही. अगदी पुढ्यात दिलेला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, दर्जेदार षटकार. धन्यवाद. शेवटचा चेंडू या षटकामध्ये जरूर विकेट प्राप्त केली होती अफजलने, परंतु 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. आता मात्र गडी बाद करण्याची संधी, बबलू चुकी करत नाहीये. तिसरा आदरा सनीच्या स्वरूपात बसतोय तो चिंचवली संघाला. 3 बाद 32 ही धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
रियान पहिला चेंडू सुरेख आपण पाहिला, जरूर शॉर्ट पिच होता परंतु यष्टांच्या अगदी मधल्या यष्टीवरून चेंडू यष्टी रक्षकाकडे जाताना पाहिला. विकेने थोडीशी घाई दाखवली. त्याला सुद्धा माहिती आहे की मयूर चांगली फलंदाजी करतोय, करू शकतो. या मॅच मध्ये जरूर त्यांनी फलंदाजी इतकीशी सुरेख झाली नाही, पण पुढील चेंडू रियांचा आणि आता मात्र मयूरने जो शॉर्ट पिच चेंडू अगोदरचा हुकला होता आणि आता मात्र त्याने दुसरा चेंडू ठोकला. षटकार. फलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील तीन चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. सुरेख चेंडू, ब्लॉक पद्धतीचा चेंडू. रियानने मात्र सुरेख चेंडू हाताला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं थ्रो त्या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी कलेक्शन आपण पाहिलं तर होत नाहीये. त्या कारणास्तव 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 ने धावफलक पुढे सरसावतोय. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या अंकावरती. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगलं क्षेत्ररक्षण सौदने जरूर केलं होतं परंतु कलेक्शन खराब झालं त्या ठिकाणी 7 कडून आणि मयूर सारखा फलंदाज यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करत असताना पाहायला मिळाला. अजूनही 2 चेंडू मयूरसाठी. हे 2 चेंडू खूप महत्वाचे त्यांच्या संघासाठी असतील. चिंचवली संघ आतापर्यंत 46 धावांवरती खेळतायत. यॉर्कर चेंडू खोदून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. 48 धावा. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील मयूर साठी असेल. 48 धावा. आणि अंतिम चेंडू मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत असताना नक्कीच धावबाद होतोय फलंदाज. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. आणि पुढील सत्रासाठी आपण आमंत्रित करूया योगेशजी ढोले सरांना. धन्यवाद. एक्सेल संघ आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. एक्सेल संघ आपला कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे.
पाहता हे तिन्ही ऑफिशियल या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना चिंचोली टीमनं धावा धावफलकावरती बनवला. त्या 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र ठेवण्यात आलंय ते दामट टीमच्या अगेन्स्ट. चला सलामीचे फलंदाज लगेच पाठवा दामट टीम. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी एक्सेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये धोत्रे ब्रदर्स 11 धोत्रे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस करून घ्यायचंय नेक्स्ट मॅचचा. एक्सेल टीम आपला डिसिजन काय असेल आपण आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. आणि जो काही आपला डिसिजन असेल ही मॅच संपल्यानंतर मैदानामध्ये लगेच त्याची अंमलबजावणी करा. 51चा टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 7 आणि त्याच्या साथीनं बबलू फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आपण पाहताय कर्जत भाजपा नमो चषक 2025 ब्रदर्स 11 धोत्रे पात्रज जिल्हा परिषद वार्ड धोत्रे त्यानंतर गावदेव क्रिकेट संघ धोत्रे यांच्या विद्यमानाने ही संपन्न होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भाजपा कर्जत नमो चषक 2025 फार चांगली स्पर्धा, दर्जेदार असं आयोजन, तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी अक्षय भगत. ऑन स्ट्राईक आपल्याला बबलू पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक वरती 7. पंच सांगतात मॅच ऑन. पहिला चेंडू आडव्या बाट मधून खेळायचा होता. अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी बबलूचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु गती होती या चेंडू मध्ये. अक्षय भगत सहजासहजी सोपं नाहीये समीकरण. अक्षय भगतच्या विरोधामध्ये सहजासहजी मोठे फटके येणं फार कठीण आहे. त्याच्या विरोधामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बबलूचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहिला चेंडू 51चा बचाव करत असताना डॉट बॉल फेकला एसएससी चिंचोली. अक्षय भगत यावेळी कट केला इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप मधनं चेंडू फरार सीमा रेषेच्या पलीकडे आलाय बबलूच्या बाट मधून. हा चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. पहिला चेंडू निर्धाव. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू चेक केला गेला होता. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू अगदी अखूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती स्लॅश केलं, प्रहार चढवला आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुनश्च एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अपयश येत आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल इथून मात्र डॉट फेकलेत अक्षय भगतनं, ज्या नावासाठी खऱ्या अर्थानं ओळख आहे अक्षय भगतची. अगदी सातत्यानं निर्धाव चेंडू व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करणं, कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत राहणारा हा खेळाडू. आपण सातत्यानं ज्या प्लेयरची आपल्या या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चा होते ते सगळे सुपरस्टार आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. समोर आपण पाहताय बबलू, ज्यांच्या बाट मधून एक चौकार खऱ्या अर्थानं आला. पुनश्च एकदा कट केला, इनफिल्डला क्लिअर केलाय, थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय, जाईल चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये. चौकार. थँक्यू. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, पुनश्च एकदा चौकार. 8 धावा धाव फलकावरती. 91चा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दामट टीमचा. जोरकस अपील, पंच अगदी तटस्थ आहेत. इथे मात्र अपील तंत्राचा वापर केला जातोय एसएससी चिंचोली टीम कडनं. पंच कोणताही निर्णय देत नाहीये, म्हणजे हा निर्धाव चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. या सत्राचं
या षटकाचं आपण पाहताय एक वैशिष्ट्य राहिलं, एक डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा डॉट. आता चौकार येईल का? इथे लिडिंग एज पाठीमागे ड्रॉप झाली झेल. कॅच महत्वाची होती. क्रिकेटमध्ये झेल फार महत्वपूर्ण आहे. ज्याच्या वेळी एखाद्या फलंदाजाचा झेल ड्रॉप होतो ना, त्या वेळी तो फलंदाज आक्रमकरित्या बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ती आक्रमकता आता बबलूच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? कारण की आतापर्यंत बबलूच्या बॅट मधून आपल्याला 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळालेत. तो वैयक्तिक जर पाहायला गेलं ना तर 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एक षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. एक षटकाच्या अंती संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 9. सन्माननीय अनिलजी मिनमेने साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण कर्जत भाजपा नमो चषक 2025 मध्ये सहर्ष असं स्वागत करूया. सेकंड ओव्हर प्रोग्रेस मध्ये आपण पाहताय साहिल लोंगले आला गोलंदाजीसाठी. सेकंड ओव्हर मध्ये सेकंड स्पेलची जबाबदारी त्याच्याकडे दिली अक्षय भगतनं. पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती उंच पुरासा गोलंदाज खांद्याचा वापर करत असताना चांगले चेंडू डिलिव्हर करतो. अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काही अगदी नियंत्रणामध्ये त्याच्या माध्यमातून गोलंदाजी साकारली जाते. मागच्या मॅचचा जरी विचार करायला गेलो ना आपण तर मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय धोत्रे संघाच्या विरोधामध्ये साहिल लोंगलेची तो गोलंदाजी आणि त्याच्या विरोधामध्ये शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला होता. परंतु एकंदरीत त्यांनी अक्षय भगतच्या विरोधामध्ये 14 धावा आल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये एक विकेट मिळवत त्यांना 8 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं कमबॅक त्याने करून दिलं होतं. जे मोमेंटम खऱ्या अर्थानं पहिल्याच षटकामध्ये शिफ्ट झालं होतं ना, त्याला यू टर्न करत असताना ते षटक त्याचं राहिलं होतं. आणखीन एक चांगला चेंडू. बबलू सारखा फलंदाज समोर सेट आहे त्याच्या विरोधामध्ये. अगदी त्याच्या समोरून चेंडूला फिरवण्याची ताकद ठेवणारा साहिल लोंगले मैदानाच्या आतमध्ये अगदी आग ओकणारी गोलंदाजी प्रस्थापित करतोय. 2 चेंडू त्याने डॉट टाकलेत बबलूच्या विरोधामध्ये. आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतो लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यावेळी डिलिव्हर केला. दोन्ही कट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दाखवतोय साहिल लोंगले SSC चिंचोलीकडनं. इथे फटका फसलाय. लिडिंग एट पाठीमागे पकडली झेल. विकेट क्रमांक पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपल्या टीमला आणि खऱ्या अर्थानं गरज होती कारण की बबलूच्या बॅट मधून धावा येत होत्या. त्याला इथून परतावं लागतंय. पहिली विकेट आली आहे दामट टीमची. धावसंख्या आपण पाहताय ती 9. आतमध्ये आपण पाहताय अफजल. हा देखील मिस टायमिंग. हवेमध्ये क्षेत्ररक्षक फार दूर होत. मोठा चेस आहे.
2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतील. झेल हवेमध्ये होता, मोठा चेस होता फिल्डरसाठी. प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. अकरा धावा धावफलकावरती. साहिल लोंगलेचा तिखट मारा, टिचून मारा. यावेळी त्याच्यावरती आक्रमण. हा अफजलच्या बॅट मधून डाऊन दी बॉल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा ब्रँड दामतचा दाखवत असताना अफजलच्या बॅट मधून आलाय हा षटकार. थँक्यू. दोन्ही यंगस्टार एकमेकांच्या विरोधामध्ये. दामतचा यंगस्टार आपण पाहताय, दुसरीकडे आपण पाहताय चिंचोली टीमचा यंगस्टार. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, फटका फसलाय. मयूर आहे चेंडू खाली, त्याने पकडली झेल. टी फॉर टॅग. जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या बाहेर पाठवलाय हा अफजलला. एक षटकार, त्यानंतर कमबॅक साहिल लोंगलेचं. उत्तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अफजलने त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं होतं, त्याच अफजलला त्याने बाहेर पाठवलं. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये अगदी आपण पाहताय धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 17. 2 बाद 17 धावा धावफलकावरती. 51. हा फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रो मध्ये पायाने चेंडू अडवलाय, परंतु अगदी पुढे निघून गेला चेंडू. तोपर्यंत दोन्हीही फलंदाज इथून धावा कंप्लीट करतायत. त्या 2 दामट टीमचा एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 7 त्याच्या साथीनं आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, तो सौद. हे दोन्ही फलंदाज इथून जर पाहायला गेले ना तर ही जबाबदारी इथून त्यांच्यावरती आहे. आणि या धावा देखील, या धावसंख्येचा पाठलाग देखील त्याला जबाबदारीने करायचं. आणि दोघांमध्ये ती खऱ्या अर्थानं ताकद आहे. दोन्ही फलंदाज कित्येकदा हे कारनामे केलेत. अगदी 7 ला आपण पाहताय दामत प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर त्यानं मिळवला होता. सिरीजचा रेसिंग मध्ये होता. फुलटॉस बॉल हा अगदी पीक केलाय. बैठक शॉट. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7च्या बॅट मधून आलाय हा मायटी हिट, ब्रँडेड षटकार.
चला दोन्ही टीम आपण थोडस स्पीडअप करा. धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात. 25 धावा 51चा पाठलाग करायचे. 7 आणि त्याच्या साथीनं 14 ही दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर वरती आक्रमण केलंय 7 यावेळी चांगला चेंडू थोडासा अगदी लांब ठेवला शरीरापासून. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर भगत बॅटिंग करत असताना अप्रतिम खऱ्या अर्थाने इनिंग त्यांना साकारली. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब एका षटकामध्ये 5 षटका त्यांनी ठोकले होते. या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग. आता गोलंदाजी करत असताना कमबॅक करून देतोय. पुनश्च एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. एक खराब चेंडू टाकला होता त्याच्यावरती षटकार आला होता 7च्या बाट मधून. परंतु त्यानंतर त्याला प्रत्युत्तर करत असताना 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. चांगली मॅच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे एसएससी चिंचोली तर दुसरीकडे तुम्ही पाहताय दामट टीम. बिग फाईट बिग लढत आपल्याला पाहायला मिळतीये. पुढे सरसावून फुलटॉस होता. फटका फसलाय पाठीमागे चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्ड मॅन मध्ये. त्यांनी चांगल्या चेंडूची फील्ड केली आहे. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धावेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. 26 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही जर इथून विचार करायला गेलो तर 25 धावसंख्येची गरज आहे. येणारे आता चेंडू शिल्लक असतील 7. अच्छा हाईट फॅक्टर तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी बिमर साठी आमचे राजेंद्र सर या ठिकाणी आहेत ते चेक करतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. टिंकू लोभी आणि त्यांची संपूर्ण टीम. टेक्निकल रूम मध्ये अगदी आपण पाहता अक्षय पानशिलकर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आता चेक केलं जाईल प्रत्येक अँगलनं इथे हा चेंडू बिमर आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड झाला त्यावेळी फलंदाज देखील सफल झाले होते. पुढे निघून आले होते. आणि इथून आपण पाहता आता मयूरनं मात्र कमबॅक केलं. आणखीन एक चांगला चेंडू. 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज असताना शेवटचा चेंडू देखील निर्धाव टाकलाय. यावेळी मयूरनं देखील ओळखलं फलंदाज वेगानं बॅट फिरवतात. अशा वेळी थोडीशी खऱ्या अर्थानं आपण देखील आपल्यातली गती थोडी कमी करणं फार गरजेचं आहे. आणि ती गती आता मात्र काढून घेतली. त्यानंतर मात्र हे चेंडू डिलिव्हर्ड केले. पाणी हवंय मैदानामध्ये. आणि तिथून आपण पाहताय 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावरती 26. येणारा 6 चेंडू आणि बनवायचे त्या 25 धावा. 6 चेंडू 25चं समीकरण आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहायला गेलं ना तर अजूनही 7 आणि त्याच्या साथीनं 14 आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. त्यांच्याकडे ती ताकद आहे इथून देखील सामना फिरवण्याची. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय केदार भगत आता गोलंदाजीसाठी आलाय. चला फिल्डिंग सेट करून घ्या अक्षय. आपण फिल्डिंग सेट करून घ्या. वेळ कमी खर्च करा आपल्याकडे कारण की वेळ आधीच भरपूर सारा झालाय. बराचसा वेळ आपण खर्च केला. आपल्याला आज सेमीफायनलचे मॅच देखील या ठिकाणी खेळवायची आहे. त्यासाठी आपल्याला वेळ वाचवणं देखील गरजेचं राहील. आयोजकांनी तुमच्यासाठी हे भव्य दिव्य असं आयोजन खऱ्या अर्थानं केलंय. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना आपल्या कर्जत तालुक्यामध्ये मगाशी राजेश सरांनी म्हटलं त्याप्रमाणे कर्जत तालुक्यासाठी कितीही चांगलं आयोजन करा परंतु टीम अगदी वेळेवरती उपस्थित राहत नाही. ही शिस्त लागणं देखील गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या आयोजनामध्ये खेळता. एखादं आयोजन तुमच्यासाठी चांगली मेहनत घेत असतं. त्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं गालबोट लावण्याचं काम तुमच्या माध्यमातून केलं जातं. तुम्ही पॅनल्टी घेता परंतु तुमच्यासाठी 5 षटकांची मॅच या ठिकाणी आयोजकांनी ठेवली होती. परंतु तुम्ही अशा प्रकारचे जर विलंब कराल तर मग आयोजकांकडे दुसरा पर्याय नसतो अगदी षटक करण्याचा. फुलटॉस त्याच्यावरती फुलटोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. 7ची ही ताकद आहे. त्याच्या बाट मधून आलाय हा षटकार. सहा चेंडू 25 बनवायच्या होत्या. आता 5 चेंडू बनवायचे. 19 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे.
यावेळी पुनश्च एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, अगदी बॅटच्या टोला लागला, बॅट देखील हातामध्ये फिरले, इतका वेगानं चेंडू मात्र केदार भगतने डिलिव्हर केला होता. इथे डॉट बॉल आलाय, 4 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. जर्सी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय केदार भगत, त्याच्या समोर आपण पाहताय साध. आडवा बाट मधून मिस टायमिंग आहे, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये मयूर, त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तोपर्यंत एकच जावीतून पाहायला मिळेल. 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. हातात स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय सौद आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सौदला विसरून जमणार नाही. दामत प्रीमियर लीग मध्ये 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना सौदच्या बाट मधून ते 3 षटकार आले होते. ती मॅच आता सौदला आठवावी लागेल. 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे आणि आता इथून या 18 धावा होणार का? अगदी चित्त थरारक अंगावरती शार आणणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलंय वाईड लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. मच निडेड फटका, षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती, 2 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या 12 धावा. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. 7चा उल्लेख केलाय. 3 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना 3 षटकार 7च्या बाट सौदच्या बाट मधून आले होते. 1 षटकार तर आलाय, 2 चेंडू 12. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती हा शॉर्ट ऑफ पुलचा फटका. इथे आशा देखील सोडल्यात सौदने, धावण्याचा देखील प्रयत्न होत नाहीये, परंतु 7ला स्ट्राईक हवी आहे. इथून एक धाव कंप्लीट होईल. येणारा आता 1 चेंडू बाकी आहे आणि एका चेंडू मध्ये इथून धावा बनवायच्या आहेत त्या 11. चला स्पीडअप करा. 1 चेंडू 11 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच ब्रदर्स 11 धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये एक्सल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. स्विच हिटचा फटका चौकार आला, परंतु अगदी शेवटपर्यंत लढलाय दामट टीम. शेवटच्या क्षणी खऱ्या अर्थानं एसएससी चिंचोली टीम जरूर विजय झाली, परंतु खेळ अप्रतिम राहिला होता या ठिकाणी दामट टीमचा देखील. हार्ड लक टीम, तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन एसएससी चिंचोली टीम, तुम्हाला देखील तुमच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत नेक्स्ट मॅच धोत्रे टीम आपली फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे. एक्सल टीम आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच आयोजक आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच